मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि यावेळी त्यांनी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फूल देत स्वागत केलंय। मुख्यमंत्र्यांनी मुलांसोबत वृक्षारोपणही केलेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, त्यांच्या पालकांशी संवाद साधलाय। मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत, शिकून घेत आहेत। इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतोय। त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत आहे। विशेषतः विद्यार्थ्यांच्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल, सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो। आणि आज या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री, प्रमुख नेते, आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत, विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती गोडवा तयार व्हावा। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पालघर जिल्ह्यात आपण प्रथम आलेलो आहे। वाढवण बंदर मोठ्या प्रमाणामधला इतर विषय आहे। नेमके आजच्या दौऱ्यामधला आपले नेमके कोणते करार आहेत आणि काय ते आता तुम्ही समोर आहातच कार्यक्रमामध्ये, त्यामुळे तुम्हाला दिसेल। पण चांगल्या प्रकारे इथल्या आपला प्रयत्न असा आहे की वाढवण बंदर हे या जिल्ह्याचंच नाही, महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलणार आहे। 10 लाख रोजगार तयार